गरब्यात गैर हिंदू नकोत, विश्व हिंदू परिषदेनं हे फरमान काढलंय। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर केला जातो। विश्व हिंदू परिषदेनं हा आरोप केलेला आहे। बांधवांना गरब्यामध्ये प्रवेश न देण्याचा एक पवित्रा जो आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय पवित्र घेतलं आहे? नवरात्र उत्सव आणि गरबा उत्सव हिंदू धर्माचा मोठा उत्सव असल्यामुळे पूर्ण विदर्भ प्रांतात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गरबा पंडाल आणि संयोजन समितीला संपर्क केला आणि संपर्क करून त्यांना आग्रह केला की प्रवेश देताना एक तर आधार कार्ड त्यांचं चेक व्हावं, त्यांना टीका लावण्यात यावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांना गरबा पंडालात प्रवेश द्यावा असा आम्ही आग्रह केला। पण नेमकं या मागचं कारण काय, का असं पवित्र घेतलं? 4-5 वर्षाच्या आधी अनेक घटना घडल्या, जसं मुलीची छेडखानी झाली, लवजहाद सारख्या घटना इथून तयार झाल्या, त्यामुळे आम्हाला असा आग्रह गरबा पंडालांना करावा लागला। हे फक्त यावर्षी करता सीमित आहे की प्रत्येक वर्षी तुम्ही? प्रत्येक वर्षी राहील, गेल्या 5 वर्षापासून करतो आणि प्रत्येक वर्षी करू। तर आपण बघितलं की नवरात्र उत्सवात गरबा जो होतो त्या गरब्यामध्ये मुस्लिम बांधवांना कुठल्याही प्रकारचा प्रवेश देण्यात येऊ नये। जे कोणी तिथे येतील त्यांचं आधार कार्ड चेक केलं जाईल, त्यांना टिळा लावला जाईल आणि त्यांच्याकडनं देवीची प्रार्थना करण्यात येणार असल्याची जी माहिती आहे आपल्याला प्राप्त झालेली आहे। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।